आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वर्गीय मारुती शेठ चंद्रकांत देशेकर सांस्कृतिक कला मंच आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य आपला टिटवाळा महोत्सवाचं आयोजन टिटवाळा पूर्वेत करण्यात आलंय. गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष विजय देशेकर यांच्या संकल्पनेतून सर्व टिटवाळकरांचे चोचले पुरवणारा टिटवाळा महोत्सव दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. टिटवाळा शहराला सांस्कृतिक वारसा लाभला असून या शहरामध्ये विविध महोत्सव आपणास पाहायला मिळतात. परंतु मोठ्या मोकळ्या जागेवर अफाट नागरिकांची तुफान गर्दी असणाऱ्या टिटवाळा महोत्सवाची दरवर्षी नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात. 7 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या भव्य दिव्य महोत्सवात प्रत्येक दिवशी विविध मनोरंजनपर कार्यक्रम अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे. या महोत्सवाला टिटवाळ्यातील स्थानिक नागरिकांसह विविध पक्षीय नेते मंडळींची देखील उपस्थिती दिसून येते. यंदाचं 8वं वर्ष आहे. एका छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होताना मी आयोजक, मला एवढा आनंद होतोय की खरोखर मांडा टिटवाळा परिसर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी आमच्या या छोट्याशा उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर होत आहे. आणि तसंच तुम्हाला सांगतो ह्या महोत्सवाच्या बाबतीत की आमच्याकडे कुठलंही आपण पेएबल कार्यक्रम ठेवत नाही. आमच्या परिसरातील ज्या कलाकारांना आपली कला सादर करायची असते त्यांना हा व्यासपीठ दिला जातो आणि हे असेच कार्यक्रम रोज आमच्याकडे होत असतात. आम्हाला ॲक्च्युली कार्यक्रम कट करावे लागतात, एवढी मोठ्या संख्येने आमच्याकडे कार्यक्रमाची नोंद होते. आमच्याकडे आता आज केक स्पर्धा आहे, काल मंगळागौर स्पर्धा झाली, परवाच्या दिवशी पाककला स्पर्धा झाली, त्याच्या आधी फॅशन शो झाला, उद्या लावणीचा शो आहे. म्हणजे असे विविध कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज करत असतो. लावणीच्या याच्यात आम्हाला पार परभणी, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, ओतूर इकडनं स्पर्धक आलेले आहे. काल मंगळागौरीच्या याच्यात तर आम्हाला ऐरोली, पनवेल, ढिगा, तुर्वे इकडनं स्पर्धक आलेले होते. आणि निश्चितच आम्हाला आनंद वाटतो की आम्ही पहिला जो म्हणजे आम्ही ह्याच्या स्पर्धा भरवतो याला एवढ्या लांब लांबनं प्रोत्साहन मिळतं आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. ही सर्व गणपती बाप्पाची आणि या समोर बसलेल्या नागरिकांची खरोखर म्हणजे त्यांचं हे यश आहे. दादा, आज आपला वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांनी तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या, काय सांगेल? नाही, कसं असतं, या थोर ज्येष्ठ श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला कार्यक्रम करायला बळ येतं. आणि निश्चितच यांच्या ज्या आशीर्वादरूपी शुभेच्छा आहेत याच्या माध्यमातून जनतेसाठी, मांडा टिटवाळाकरांसाठी काहीतरी विकासात्मक भरीव काम करण्याची एक ऊर्जा मिळते. म्हणून वाढदिवस या टिटवाळा महोत्सवच्यात आम्ही 14 तारखेच्या याच्यात घेत असतो. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.